विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज रसायनशास्त्र विषयाच्या या व्याख्यानामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. शिवराज महाविद्यालयाच्या वतीनं आणि महाविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीच्या वतीनं आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. या व्याख्यानामध्ये आपण आपल्या BSc प्रथम वर्षाच्या रसायनशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत. मी डॉक्टर SD पाटील, रसायनशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे. गेली 33 वर्ष शिवराज महाविद्यालयामध्ये मी अध्यापनाचं काम करतो आहे. आज या व्याख्यानाच्या निमित्तानं आपल्याशी हा संवाद करत असताना मला खूप आनंद होत आहे. मित्रहो, आपण विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहोत. विज्ञान शाखेमध्ये शिकत असताना आपण आपली 12वी पर्यंतची प्रक्रिया पूर्ण केली आणि आता सिनियर कॉलेजमध्ये आपण प्रवेश घेतलेला आहे. या स्तरावरती आपल्या शिकण्याला एक वेगळी दिशा मिळावी असा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे आणि वेगळ्या अर्थानं आपलं शिकणं वेगळ्या दिशेनं आता सुरू करावं लागणार आहे. आजपर्यंतच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये टीचिंग वॉज प्रॉमिनंट, आता ते लर्निंगमध्ये कन्व्हर्ट करायला लागेल आणि म्हणून काही छोट्या छोट्या गोष्टी आपण सुरुवातीला बघूया. वी आर स्टुडंट्स ऑफ सायन्स, सो द प्रोसेस ऑफ लर्निंग बिगिन्स विथ क्वेश्चन्स. प्रश्नांनी सुरुवात होते. पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे तो म्हणजे व्हॉट इज सायन्स. इथपर्यंत शिकत आलो, पण अनेक वेळा आपण अशा छोट्या छोट्या प्रश्नांचा विचार न करता इथपर्यंत आलेलो आहोत. काही गोष्टी कळाल्या पण त्या सांगता येण्यासारख्या आहेतच असं नाही, किंवा तसा आपण विचार केलेला नाही. सायन्स हा मूळ शब्द जो आहे तो लॅटिन आहे. इट इज फ्रॉम लॅटिन अँड द ओरिजिनल वर्ड इज सायन्शिया. याचा अर्थ आहे नॉलेज. अगदी नेमकेपणानं बघायचं झालं तर सायन्स इज अ स्पेशल नॉलेज. मातृभाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये, मराठीमध्ये हा शब्द दोन प्रकारचा आहे. एक आहे विज्ञान, याचा अर्थ विशेष ज्ञान, आणि दुसरा आहे शास्त्र, ज्याला आपण तंत्र असं म्हणत असतो. तर मित्र, या निमित्तानं आपण पहिली एक संकल्पना लक्षात ठेवा की सायन्स इज अ ब्रँच ऑफ नॉलेज हॅविंग सम स्पेशलायझेशन. स्पेशल नॉलेज इज अ सायन्स. अशा प्रकारचा तत्त्वज्ञानाचा, विज्ञानाचा विचार सुरू झाला तो पाश्चात्य देशामध्ये सॉक्रेटिस नावाच्या विचारवंतापासून सुरू होतो. त्याच्या 2 कोटेशन्सनी आपण ही सुरुवात करतो आहोत. स्ट्रॉंग माइंड्स डिस्कस आयडियाज, ॲव्हरेज माइंड्स डिस्कस इव्हेंट्स अँड वीक माइंड्स डिस्कस पीपल. आपण थोडा आत्मशोध घेऊया. आपण माणसांची चर्चा सर्वाधिक करतो, नंतर घटनांच्या बद्दल बोलतो आणि सगळ्यात शेवटी संकल्पनांच्या बद्दल बोलतो. खरं तर हा क्रम उलटा असायला पाहिजे. स्ट्रॉंग माइंड्स मस्ट डिस्कस आयडियाज, ॲव्हरेज माइंड्स डिस्कस इव्हेंट्स अँड वीक माइंड्स डिस्कस पीपल. तर हा विचार करण्याच्या प्रक्रियेचा मार्ग, त्याची दिशा बदलणं ही पहिली गोष्ट आहे आणि त्यामुळे आपण संकल्पनांचा, आयडियाचा विचार करणं ही काळाची गरज आहे. आणि हे नवीन जे ग्लोबलाइज्ड जग आहे, या जगामध्ये ही संकल्पना म्हणजेच कन्सेप्ट आणि आयडियाज या आपल्या भविष्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसा विचार आपण सुरू करूया. आय कॅनॉट टीच एनीबडी एनिथिंग, आय कॅन ओनली मेक देम थिंक. सॉक्रेटिसच म्हणायचे. काय म्हणायचे? मी कोणालाही शिकवू शकत नाही, पण मी त्यांना विचार करायला लावू शकतो. आपण विचार करायला लागणं हा शिकण्याचा प्रारंभ आहे. याआधी कसा विचार करत होता बघा, आता मात्र विचार करण्याची प्रक्रिया ही अधिक वेगवान आणि नेमकेपणानं झाली पाहिजे आणि ती संकल्पनांचा विचार करणारी असायला हवी. सॉक्रेटिस कोण?
मी आत्ता असं म्हणालो, सॉक्रेटिस हा ग्रीक तत्त्वज्ञ होता. त्याचा कालावधी दिला आहे 470 ख्रिस्तपूर्व ते 399 ख्रिस्तपूर्व. यांनी तत्त्वज्ञानाचा पाया घातला आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा प्रारंभ सॉक्रेटिसपासून होतो. विज्ञानाचा अर्थ बघितला आपण. व्हॉट इज सायन्स? सायन्स इज द स्टडी ऑफ नॉलेज अबाउट द फिजिकल वर्ल्ड अँड नॅचरल लॉज. म्हणजे हा भौतिक जग आणि नैसर्गिक नियम या संदर्भातल्या ज्ञानाचा अभ्यास आहे. मराठीत काय म्हणू शकतो आपण? भौतिक जग आणि नैसर्गिक नियम किंवा तत्त्व यांचा अभ्यास किंवा त्यांचं ज्ञान याला विज्ञान किंवा शास्त्र म्हणतात. प्रामुख्यानं 4 विषयांचा आपण अभ्यास करतो. नंतर त्याच्या उपशाखा आणि अनेक आंतरशाखीय संकल्पना तयार झाल्या. पहिली ज्ञानशाखा याच्यामध्ये आहे फिजिक्स. फिजिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्ट्रक्चर ऑफ मॅटर and the interactions between the fundamental constituents of the observable universe. दृश्य असणाऱ्या गोष्टी संदर्भातील या अभ्यासाला आपण फिजिक्स म्हणतो. In a simpler sense, physics is a branch dealing with the energies and their transformations. So what is science? Science is a special knowledge. What is physics? Physics is a branch dealing with energies and their transformations. What is chemistry? Chemistry is the scientific discipline involved with elements, compounds composed of atoms, molecules and ions, their composition, structure, properties, behavior and the changes they undergo during a reaction with other substances. डिक्शनरी मीनिंग्स किंवा डिक्शनरी डेफिनेशन्स अनेक आहेत. आपण यथावकाश त्या शिकणार आहात, पण या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण ह्या संकल्पना समजावून घेतो आहोत. मी आधी म्हणालो तसं फिजिक्स हा ऊर्जेचा अभ्यास आहे. ऊर्जेचा आणि त्याच्या रूपांतराचा. विविध प्रकारच्या एनर्जीज देअर ट्रान्सफॉर्मेशन्स आर स्टडीड इन फिजिक्स. in chemistry what we study? It is the branch dealing with energies and mass transformation. In physics the energy transformations are studied, and in chemistry along with energies mass transformations are studied. So this is a general idea. Okay, what is biology? Biology is the branch of science that deals with the living organisms and their vital processes. In short, it is the branch dealing with structure, properties and functions of living organisms. And what is lastly mathematics? Mathematics is the study of numbers, shapes and space using reason and usually a special system of symbols and rules for organizing them. In short, mathematics is mother of all sciences. So the stream of science emerges from these 4 subjects: physics, chemistry, biology and mathematics, and there are several sub branches also. As I mentioned earlier, we are going to see general outline of the syllabus. So in the first year of BSc, which is having choice based credit system pattern, you have to choose 4 optionals. 4 optionals आपण निवडायचे आहेत. या 4 ऑप्शनल्सचे प्रत्येक सेमिस्टरला 2 पेपर्स असणार आहेत आणि सेकंड सेमिस्टरला 2 पेपर्स असणार आहेत. या 4 विषयांचं कॉम्बिनेशन आपण जे निवडलेलं आहे, या 4 विषयांच्या पैकी दुसऱ्या वर्षाला BSc सेकंड इयरला 3 विषय असतील आणि शेवटच्या वर्षी आपण एक स्पेशल विषय ठेवणार आहात. सो कीपिंग इन माइंड दिस स्ट्रक्चर, दॅट इज 4 ऑप्शनल्स in the first year, 3 in the second and 1 for the last year. So decide your plan of study, decide your special subject of last year right from the beginning. Okay, so we are going to deal with chemistry only in this lecture. So for BSc first year semester 1, the title of the chemistry paper is code number DSC3A. DSC3A. It is chemistry paper number 1, which is of inorganic chemistry. Theory credits are 2 and the workload assigned is 30 lectures. So in short, there is paper number 1. This paper is of inorganic chemistry.
For the semester number 1, there is another paper. So it is a DSC 4A. It is called as chemistry paper number 2, and it is of organic chemistry. The credit is 2 and workload is 30 lectures. So I am going to deal with the second paper number 2 of organic chemistry. There are 4 units in the paper. First unit is fundamentals of organic chemistry. What is organic chemistry? Organic chemistry is the branch of chemistry which deals with the study of carbon compounds. So the workload assigned is of 8 lectures. In this first unit, that is fundamentals of organic chemistry, we are going to study introduction of organic chemistry, curved arrow notations. Then this is a system of notations. Cleavages means breaking of bonds, homolysis and heterolysis. Then organic molecular species. There are different species of organic nature, that is nucleophile and electrophile. Their electronic displacement, inductive effect, electromagnetic effect, resonance and hyperconjugation effect. These are called as structural effects. So we are going to study these species and special effects which are related. Okay. Then there are some intermediates which are called as reactive intermediates. Reactive intermediates are to be studied with reference to their generation, means formation, their structure, stability and reactions. Okay, what are the intermediates to be studied? These are carbocations, carbanions and carbon free radicals. Okay, the second unit is of stereochemistry. First is related to fundamentals, second is related to stereochemistry. Stereochemistry is the branch of chemistry which deals with the study of three-dimensional structure of the molecule. So we will see the details when we will start with stereochemistry. So in this unit we are going to see introduction, types of stereoisomerism, optical isomerism, concept of chirality, elements of symmetry, optical isomerism in tartaric acid, 2,3-dihydroxybutanoic acid. Then there are some concepts like enantiomerism, diastereoisomerism and meso compounds. Okay. Then geometrical isomerism in carbon-carbon double bond, carbon-nitrogen double bond and alicyclic compounds. Nomenclature of these stereoisomers is to be studied. There are different methods of nomenclature. One is called as D and L nomenclature, other is called as erythrio and thrio nomenclature, third one is called as R and S nomenclature, and last one is E and Z nomenclature. So these different nomenclatures are to be studied. Then there is an important topic of aromacity. It is aromaticity, and we are going to see introduction, characteristic properties of organic compounds, meaning of the terms aromatic, non-aromatic, anti-aromatic, pseudo-aromatic, structure of benzene, Kekulé structure, resonance structure, molecular orbital picture, modern theory of aromaticity and mechanism of electrophilic substitution reactions with reference to nitration, sulfonation, halogenation, Friedel-Crafts reaction. So this is the third unit. The last unit is related to cycloalkanes and alkynes. So far we have studied the classification of organic compounds. In classification we say there are aliphatic compounds, ring compounds. Then there are some these cyclic compounds are again subdivided. So we are going to see cycloalkanes, which are alkanes cyclic in nature. Okay, their related derivatives are cycloalkenes and alkynes. So we are going to see what is the idea of cycloalkanes, introduction, method of formation. These methods are to be studied by addition of carbene to alkene, action of metallic sodium on dihaloalkane, Diels-Alder reaction by reduction of aromatic compounds, and the chemical properties are photohalogenation, catalytic halogenation, catalytic hydrogenation, effect of heat and reaction of hydrogen halide. So friends, after that we are going to deal with cycloalkanes, their introduction, method of formation of cyclic compounds, chemical properties, hydrogenation,
addition of halogen and halogen acids and allylic halogenation. The last topic is alkynes. Last unit is alkynes, introduction, classification, buta-1,3-diene structure, then methods of formation from cyclohexane, from butane by dehydrohalogenation, from acetylene, from butane-1,3-diol, from ethanol and acetaldehyde. It is industrial method. So we are going to learn chemical properties, reaction with hydrogen halide, reaction with halogens with 1 molar equivalent of halogen, then Diels-Alder reaction, reduction, that is hydrogenation, and oxidation, ozonolysis and polymerization. So in brief, in this first paper there are 4 units which are that way fundamentals. These topics will emerge into separate branches in future. So with this just outline of the syllabus, we are going to continue next time with the exact topic, which is stereochemistry. I will be dealing with stereochemistry. So just go through these and we'll begin with the topic next time.